सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले। वामनदादा कर्डक हे केवळ कवी नव्हते तर समाज जागृती करणारे प्रभावी विचारवंत होते। त्यांनी आपल्या गीतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांचा प्रसार करून सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा दिली, असे प्रतिपादन आठवले यांनी यावेळी केले। या कार्यक्रमास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार राजाभाऊ आजे, माजी मंत्री आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की 15 ऑगस्ट 1922 रोजी देशवंडी येथे जन्मलेल्या लोककवी वामनदादा कर्डक यांनी शाहिरी आणि गीतांच्या माध्यमातून बहुजन समाजात आत्मसन्मान व सामाजिक जागृतीची ज्योत पेटवली आहे। शिक्षणाचा औपचारिक आधार नसतानाही त्यांनी हजारो गीते लिहून आंबेडकरी चळवळीला सांस्कृतिक बळ दिले। शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की स्मारक परिसरात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगली सुविधा उपलब्ध होईल। तसेच देशवंडी येथील जिल्हा परिषद शाळा पुढील इयत्तांचे वर्ग सुरू करण्याबाबतही सकारात्मक विचार करण्यात आलाय। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले की वामनदादा कर्डक यांच्या जन्मभूमीत उभारले जाणारे हे स्मारक सामाजिक परिवर्तनाच्या विचाराचा दीपस्तंभ ठरेल। या ठिकाणी अभ्यासिका, ग्रंथालय आणि शैक्षणिक सुविधा उभारून युवकांना शिक्षणाची प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला जाईल। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्मारकाच्या कोनशिलेचे अनावरण करून भूमिपूजन करण्यात आले। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सुमारे 13,67,00,000 रुपये खर्चून हे स्मारक उभारण्यात येणार असून यासाठी 21 एकर जागा उपलब्ध करण्यात आली आहे। त्यापैकी 56 गुंठे जागेवर मुख्य वास्तूचे बांधकाम करण्यात येणार आहे। यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला। मालेगावची कन्या प्रेरणा खवळे हिचा स्पर्धा परीक्षेतील योगदानाबद्दल तसेच प्रसाद दिघोळे याच्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत कबड्डी प्रकारात सुवर्णपदक मिळवल्याबद्दल गौरव करण्यात आला। तसेच लोककवी वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबियांचा व जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, एबी न्यूज, नाशिक।